कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. नवीन वर्ष 2026 सुरू होत आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, यावर्षी मी यशस्वी कसा होऊ? पैसा, करिअर, व्यवसाय, नोकरी, यूट्यूब, अभ्यास, सगळीकडे स्पर्धा आहे. पण खरे यश काय आहे? आणि ते मिळवण्याचा मार्ग कोणता? महाभारताच्या रणांगणावर अर्जुन संभ्रमात उभा होता. त्याच्या हातात गांडीव होते, पण मन भीतीने भरलेले. तेव्हा कृष्णा यांनी त्याला जो उपदेश दिला, तोच भगवद्गीतेचा सार आहे आणि तोच 2026 मध्ये यशाचा खरा मंत्र आहे. कर्म करा, फळाची चिंता सोडा. कृष्ण म्हणाले, तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. आज आपण काम करण्याआधीच विचार करतो, यातून मला किती फायदा होईल? पण गीता सांगते, पूर्ण समर्पणाने काम करा. परिणाम आपोआप येतील. जर तुम्ही 2026 मध्ये व्यवसाय सुरू करत असाल, तर नफा तोट्याच्या भीतीत अडकू नका. तुमची गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सातत्य हेच तुमचे खरे शस्त्र आहे. मन स्थिर ठेवा. गीतेत सांगितले आहे, स्थितप्रज्ञ बना. यश आले तर अहंकार नको, अपयश आले तर नैराश्य नको. मन शांत ठेवा, कारण अस्थिर मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. 2026 मध्ये स्पर्धा वाढेल, लोक टीका करतील, अडचणी येतील. पण ज्याचे मन स्थिर आहे, तोच पुढे जातो. स्वतःवर विश्वास ठेवा. अर्जुनाला स्वतःवर शंका आली होती, पण कृष्णांनी त्याला त्याची शक्ती दाखवली. तसेच तुमच्यातही क्षमता आहे. कदाचित तुम्हाला अजून ती दिसत नसेल, पण प्रयत्न केल्याशिवाय ती उघड होत नाही. शिस्त आणि सातत्य. गीता सांगते, योग म्हणजे समतोल. दररोज थोडे थोडे प्रयत्न करा. 2026 मध्ये मोठी उडी मारायची असेल, तर रोज छोटे पाऊल टाका. सातत्यच मोठ्या यशाचे गुपित आहे. अहंकार सोडा, सेवावृत्ती ठेवा. खरे यश फक्त स्वतःपुरते नसते. जे इतरांसाठी उपयुक्त ठरते, तेच टिकते. काम करताना सेवाभाव ठेवा. लोकांचा विश्वास जिंका. पैसा आणि प्रसिद्धी मागे येतील. 2026 साठी गीतेचा यशमंत्र. प्रामाणिक कर्म करा. फळाची चिंता सोडा. मन स्थिर ठेवा. सातत्य ठेवा. अहंकार टाळा. ईश्वरावर विश्वास ठेवा. जर हा मार्ग स्वीकारलात, तर 2026 हे वर्ष केवळ आर्थिक यशाचे नाही, तर मानसिक शांततेचे आणि आत्मविश्वासाचे वर्ष ठरेल. जो स्वतःवर विजय मिळवतो, तोच खरा यशस्वी. जय श्री कृष्ण.